जर तुम्हाला करणी, बाधा किंवा नकारात्मक शक्तींचा त्रास जाणवत असेल तर दत्त महाराजांना पूर्ण शरण जाऊन दत्त महाराजांचे पुढे सांगितलेले काही प्रभावी उपाय करून पहा. हिंदू धर्मशास्त्र आणि दत्त संप्रदायामध्ये भगवान दत्तात्रेयांना कलियुगातील जागृत दैवत आणि संकटांचे निवारण करणारे मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे सात्विक आहार. अशा काळात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे, कारण यामुळे नकारात्मक शक्तींना बळ मिळते. श्री गुरुचरित्र वाचन आणि नामस्मरण. दत्त महाराजांच्या उपासनेत श्री गुरुचरित्र या ग्रंथाला सर्वोच्च स्थान आहे. दत्त गायत्री मंत्र. ओम दत्तात्रेयाय विद्महे अवधूतय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात. या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. नाम जप. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र सतत मनातल्या मनात चालू ठेवल्याने संरक्षण कवच तयार होते. सिद्ध मंत्राचा अनुष्ठान जर बाधा तीव्र वाटत असेल तर या मंत्राचा जप अत्यंत प्रभावी ठरतो. मंत्र. ओम नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा किंवा ओम ह्रीं श्रीं क्लीं ग्लौं द्रां दत्तात्रेयाय नमः. सलग 21 दिवस रोज माळ जप करून दत्त महाराजांकडे संरक्षणाची प्रार्थना करावी. औदुंबर वृक्षाची सेवा. औदुंबर वृक्षाला दत्त महाराजांचे निवासस्थान मानले जाते. दर गुरुवारी औदुंबर वृक्षाला पाणी घालावे आणि 21 प्रदक्षिणा घालाव्यात. वृक्षाच्या मुळाशी शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि धूप दाखवावा. गाणगापूर किंवा नृसिंहवाडी येथील दत्त संस्थानाची अंगारा कपाळाला लावावा आणि थोडी पाण्यात मिसळून ते पाणी घरातमध्ये शिंपडावे. यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव कमी होऊन हळूहळू त्रास नाहीसा होतो.